हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आम्ही निघालो आहे सकाळी सकाळी पिकनिकला. आमच्या अहोंचे वर्गमित्र आहेत आणि त्यांची फॅमिली आहे. यांच्यासोबत आज आम्ही धम्माल करणार आहोत. तर आम्ही निघालेलो आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बोरधरणजवळ वानर विरा इथे. यांचं शेत आहे यांच्या मित्रांचं, तिथेच आम्ही आज जाणार आहोत. याआधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे थोडं केक वगैरे घेण्यासाठी, कारण यांचे मित्र आहे, त्यांचा वाढदिवससुद्धा होता. तर केक वगैरे घेऊनच आम्ही जाणार होतो. तर केक घेतला आणि परत आम्ही रस्त्याला लागलो. आणि आता आम्ही इथे खजूर फार्म हाऊसपर्यंत पोहोचलेलो आहे. तिथे पण बाकीची मंडळी पोहोचलेली आहे. तर आता बघा तुम्ही आम्ही इथे कसं एन्जॉय करणार आहोत. ते सोनकेळ ठेवलेले आहे. जस्ट पोहोचलेलो आहे आम्ही इथे. आणि ते ब्रेकफास्ट वगैरे करू आणि मग समोर जाऊ. इथे थांबलेलो आहे आम्ही. या साईडला असं मोठं फार्म हाऊस आहे, खजूर फार्म हाऊस म्हणतात याला. या दोन मैत्रिणी माझ्या आणि सगळं मित्र लोक. इथे ब्रेकफास्ट वगैरे केला आम्ही आणि त्यानंतर काही फोटो वगैरे क्लिक केला, थोडं बघितलं आम्ही हे फार्म हाऊस. आणि त्यानंतर आम्ही समोर निघालो. आमच्या 2 गाड्या होत्या. तर एका गाडीमध्ये सगळे जेंट्स लोक बसले आणि एका गाडीमध्ये आम्ही लेडीज बसलो आणि निघालो इथनं आम्ही एन्जॉय करत. तर याआधीसुद्धा मी या फार्म हाऊसला आम्ही गेलो होतो, तर तिथला व्हिडिओ मी शेअर केलेला होता. तर बघितला नसेल तर तुम्ही आपले मागले व्हिडिओ नक्की बघा. तर आता आम्ही पोहोचलेलोच आहे इथे, जवळच आहो आम्ही. बघा हे लोक आले नाही का? नाही, मागे आहेत आपल्या पण. मागे हा, आपण समोर आलो ना मग अशी. मला वाटतं समोरच आहे. चला पोहोचू आपण. सुंदर असं फार्म हाऊस आहे यांचं. तर आता आम्ही पोचलेलो आहे. बघा तुम्ही, मी तुम्हाला एंट्रीपासून सगळं दाखविणार आहे. एंट्रीच्या दोन्ही साईडला छान असे पाम ट्री लावलेले आहेत, त्यामुळं खूपच सुंदर लुक आलेला होता. आणि हा विला बघा यांचा, खूपच सुंदर आहे. आतमधून तर खूपच छान आहे. मी डिटेलमध्ये व्हिडिओ मागे टाकला होता. आतासुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी आपल्याला दाखविणार आहे. आणि बघा इकडे छान नारळाची झाडं वगैरे आहेत आणि पपईची झाडं अशी छान लावलेली आहेत. छोटी छोटी आहे पण याला पपईसुद्धा लागलेल्या आहेत. खूप मोठं शेत आहे यांचं. तर इथे आल्या आल्या आम्ही छान लिंबू पाणी वगैरे पिलो. इथे तयारच करून ठेवलेलं होतं यांनी. तर खूप छान वाटलं ते लिंबू पाणी, कारण इथलेच लिंब होते. तर असं ताजं ताजं छान वाटलं आम्हाला, एकदम फ्रेश वाटलं. त्यानंतर आम्ही शेतामध्ये फिरायला गेलो. पोचलेलो आहे आम्ही आता. उद्या काय करायचं तुम्ही काय सांगितलं आम्हाला तिथे? उद्या तरी सांगितलं. बुवाची दारू. बुवाची दारू. हे आमचे महाशय बुवाची दारू यांना खूप जास्ती आवडते. आता मी सुद्धा घेतोय. हे बघा या साईडला यांनी छान असं किचन गार्डन लावलेलं आहे. कोथिंबीर आहे, त्यानंतर इथे मेथी लावलेली आहे, मुळा, बीट पण आहे. हो मेथी पण आहे. ही इकडे पण आहे मेथी. मेथी आहे. पालक आहे इकडे, थोडीशी पालक लावलेली आहे. आता आम्ही जात आहोत बोरं वेचायला. हे चंदनाचं झाड आहे. हरिनाम घेता सुख वाटते. चिक्कू आहे इथे. हा चिक्कू आहे बघा. कच्चे आहेत पण, कच्चे आहे. ज्याचा खार गेला राहतो ना, ज्या चिक्कूचा खार गेला राहतो ते चिक्कू चांगले राहतात. मी दाखवतो. हो अच्छा. ते लहान आहे. याचा हा वरचा जो खार असतो ना, हा हा खार जेव्हा जातो आणि चोपडा होतो. नाही हा पिकेल. हा पिकेल. पालतं ते. हो खूप ही सोल्याची भाजी आहे. खूपच सुंदर होते ही भाजी. खाली 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 ना घ्या.
झाड या झाडाच्या 10 पट. नाही नाही 20 नाही 25 पेरू लागलेले आहे. पडले खाली हो उचलू का जे लहान तर लाल आहे घ्या थोडा थोडा पडले खाली हे झाड लावलं जातं हे हा चांगला आहे. हे घ्या, त्यांना द्या. हा तोही चांगला आहे. खाल्लेलं राजेंद्र तो चांगला आहे. अरे हे चांगले ना, राजेंद्र, हो, कच्चे नाही हे कच्चा नाही हो, हे चांगलं. हे सुपर आहे. हे घे. त्याचा फार्म हाऊसचा घेतला का पेरू खूप छान आहे पेरू. हे बघ. कच्चे नको घेऊ. नाही, हे नारळ याचा घेतला होता का व्हिडिओ? हो हो आम्ही येताना पूर्ण घेतलं. खूप मस्त हा, बनला. गुलाबी लाल आहे लाल लालवाला आहे खाणं मी आता दिलेला तू. गोड आहे का तू? अरे खूपच छान क्वालिटी. जाऊ द्या. या कुणाला पाहिजे मला असू दे आता होऊन जाते. आता नंतर बोरं घ्यायचे हे बॅग मध्ये ठेवा तुम्ही. बोरं तिकडे चांगले आहेत लागले. पण त्याचं पंचामृत करतो. हा कच्चा आहे का हो कच्चा आहे तो. या थोडा कच्चे पण चांगले आहेत हो हे बोरांचं नका झाड पाडू आहे. म्हणा, राहू द्या. त्यांची मेहनत उगाच वेस्ट होईल. राहू दे रे. बघा ते तर प्रत्येक ठिकाणी राहते. बोरं आहे मस्त इथे. हे थोडेसे गोडवाले इकडे गोडवाले सांगा गोडवाले. हे पण खा चांगलं आवडतं. हा, हे तर आंबट गोड आमची खाणे. हे बघा घ्या घ्या तुम्हाला जे वाटतं ते. हे घे, मी नाही घेत मी फक्त सांगतो तुम्हाला हे घे. हे वाला. हे सगळ्यात गोड आहे तिकडे. पाहिजे का तुम्हाला हे घे. मस्त आहे. आपण सगळे पिशवीत ना आपण हा, नाही तर एका वेळी पिशवीत टाकून द्या. त्या पिशवीत टाका. अरे पेवंदी आहे. हो मॅडम पेवंदी आहे इकडे. हो पेवंदी. चांगलं आहे. हम्म. बेरवाला कम ते बेरवाला येते मैं पकडते खाली. डंडी पकडतो. ये ले ये ले यावेळी. ये देख ये देख राजेने दे. हो हो पाहिलं. वजन पाहिजे वजन तुटलं फांदा तुटला. हा, बापरे. बोराने वजन तुटलं. मागच्या रविवारी का सोडले मी. ऍपल खाली बोर. पडले पार खाली. खालची उचला. ते बोराचे हा, त्या चांगलं बाजूला काय ना पडले. अरे बा त्या बाजूला एक दाखवा की. खालून उचल. ते खाली असतात त्या साईडला. हो मला काटे बोतेल नाही थांब राजू इकडनं बघ. हे घे. याला काटे नाही बघा. पुढे वळून. या वहिनी इकडे. हे घ्या. पिशवी हे आहे. पिशवी आहे ना आपली ते खालची या बाजूला या बाहेरच्या बाजूला जास्त आहे तिकडे. हो हो खालचीच घ्या. हे काय कामात होऊन जाईल. ते साईडला घ्या. हे अशी चालतात. अरे असे काय चांगले तर खाली पडलेले पण गोळले आहे ते. नाही हे तुला कळलं. पटले ते घे. गळले नाही आहे सॉर्टिंग केलं कोणतरी मस्त. हे घ्या. तोडली ते इकडे इकडे एकही बोर नाहीये. नाही घे. नाही ते याच्यामुळे त्या लाकडं हे खाली हे पडले. घे. घे रे भाऊ. हे बिचारी किती वेस्ट झाली रे. अंडे ऍपल सारखं बोर आहे बिलकुल. ही सोल्याची भाजी त्याला किती महाग आहे बाहेर. शेंडा खुळा लागतो असा असा. हा खूप छान होते याची भाजी आम्ही अंडे खाल्ली ना मी 3-4दा खाल्ली. हो यार फोटो काढायला लागला. तू तर सगळं पाठवून देशील. ही मिळत नाही तर पाठी लागायचं ना. मिळत नाही का काय? ते काय पाहिलं पाहिजे? बैलाचं. गमतींनी बायकांना माहिती बकऱ्या म्हणतात. हिरवी भाजी खाते बकऱ्या खाल्ली का भाजी तू राजेंद्र? चण्याची खाल्ली ना? किती 4 आणि 3 7 4 आणि 2 6 वानरं आल्या. काही खरं नाही. त्याची भाजी करू आम्ही छान खूप छान भाजी लागते
रेसिपी पण टाकते मी. नाही, बेलाचं आहे, बेल. इथे वांगे सुद्धा लागलेले आहे बघा. टमाटर तोडो. या साईडला टमाटर आहे. आम्ही टमाटरनी वांगे तोडायला आलो इकडे. आता विहीर आहे इकडे. तिकडे छान लहान मुलांसाठी खेळायला लावलेलं आहे. सगळे खेळणे, घसरगुंडी वगैरे सगळा वानवळा गोळा केल्यानंतर आम्ही मस्त इथे काही रील्स पण शूट केल्या. तर असं मैत्रिणींसोबत एक दिवस स्पेंड केला आम्ही. खूप छान वाटलं. खूप गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. त्या रील्स तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर शॉर्ट्स व्हिडिओ पण तुम्ही बघायला विसरू नका. खूप छान छान रील्स आहे. नवीन फ्रीज आहे इथे. खूप छान सेटअप केलेला आहे. इथे मी तुम्हाला फार्म हाऊसच्या आतमधला व्ह्यू दाखवित आहे. अशी घड्याळ आहे. नाही, येते ना. अरे वा, अरे काय गजब खुर्ची. आता आम्ही सगळ्यात वरती टॉवरवरती आलेलो आहे बघा. खूपच मस्त. वा, अरे हे पण पहा ना, किती छान सेटअप. वा, खूप सुंदर सेटअप लावलेला आहे इथे यांनी. एकच नंबर. काय बाबा, इथेच कापू. आणि आज यांचा वाढदिवस आहे. दरवेळेला मागच्या वेळेला आम्ही कुठे होतो वहिनी? नवे गाव मान. नवे गाव बांधला. हा, नाही का? सुंदर आता सही में यार, तेरी चॉइस अच्छी है, अल्टीमेट है. उसका जो हाइट है वो उसको एक मैच होती है, अंदर से वो बना के नहीं जाए. उसको ऊपर लिखी होता है क्या? तुम्ही हे नाही पाहिलं कशी उसको लेकर आप इलाके दे बोलना. हाँ, त्या सोरे खुर्ची एक नंबर दिखेगा. काय राहायला तो आपल्या इथला नाही का घरचा? हा पण सुंदर आहे. तेच आहे काय ना. ना? हां, तो असा राहील बाहेर. त्या सोरे बाहेर काउंटर. हा ओपन आहे. मस्त बंद वाटत होतं. बहुत सुंदर दिखेगा. अच्छा बघाय. मस्त आहे. याच्यावरती पण ओ वहिनी बसा ना इकडे या ना. हो. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. वरून बघा किती सुंदर अशी डोंगरांची रांग दिसत आहे. आणि असं वाटतच नाही आम्हाला की नागपूरपासून आम्ही इतक्या जवळ आहोत म्हणून. आणि वरून बघितल्यावर बघा शेत किती असं सुंदर हिरवंगार असं दिसत आहे. आणि इथे छान असा हरभरा पेरलेला आहे. ती भाजीसुद्धा असे वाटत आहे की गालीची आहे. खूपच छान वाटत आहे वरून असं दृश्य पाहायला. बघा हा मागला साईड आहे. आणि यांनी मेंटेनसुद्धा खूप छान केलेला आहे. त्यामुळं अजूनच छान वाटत आहे. अच्छा था इधर से. अरे एकदम छान झालेलं. एक दिन रात में आते राजा. चला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे.
हॅपी बर्थडे डिअर शशी. हॅपी बर्थडे शी 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 शी. वा वा फोटो घ्या नको मी आताच नाही खात. नाही खात खाऊ पण एवढं घे फोटो घे ना. फोटोसाठी घ्या. खात नाही म्हणजे खाऊ नाही घेतला. किती मेमोरेबल राहील बर्थडे. हो ना. हा, आता मला माझ्या मित्रांना आम्ही बनवू यावेळेस. एखादा कागद नाही का? एखादा खरडा कागद असेल तर. हे थांब थांब सग प्लेट आणतो ना खाऊ. नाही पुन्हा हरी बोलतो आणतो थांब, मी थांब. ठेवून ये काय? तुम्ही का? प्लेट इसं बडा नाही घेतला सगळ्यांना माझ्या मित्रांना. बाळा कसा वाटला केक? एकदम छोटा. अजून मोठा नव्हता का? नाही आणा एवढा मोठा छोटा आणा. छोटे का बा, छोटे मॅडम? ना थोडा थोडा खेळ. नाही का त्याला काढून आले का बहिणी? हो पहिले बिलकुल. काढा. अबे, हा कर, उभा राहा. काका. म्हाताऱ्या. हेलो चला रे राजेंद्र, इधर आओ, उधर निकलना चाहिए. बस नहीं बे सुन, थोड़ा देता ना, मैं थोड़ा देता ना, थोड़ा दे, एकदम थोड़ा. ये टिप में खाऊंगे. ये राजेश हो आणू बेटा. हाँ खाऊ दे, सगळ्यांना देतो. हो. अरे बापरे, ये बाळा. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना खाऊ घालू. हा, तुम्ही आपल्या मैत्रिणीला खाऊ द्या. हा, आणि फोटो माझ्या त्याला ते हरिभाऊला प्लेट सांगितली होती, एक प्लेट आणि चम्मच आणला का? बर ठीक आहे. आला हे घे चम्मच आहे, प्लेट. ते टिश्यू पेपर घेऊन या आता. टिश्यू पेपर आहे ना, एक 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 घेऊन आणले का? व्हेरी गुड. टिश्यू पेपर आहे. सगळ्यांना. लाइट ऑफ कर देना, लाइट ऑफ कर देना. हां, वर्क वगैरे खूप सुंदर आहे, एकदम मस्त आहे बघा. चक्र हे कोणार्क डिझाईन. खूपच सुंदर आहे, एकदम कम्फर्टेबल आहे, एकदम मस्त. चलो आता आम्ही इकडे चाललो आहे सगळे फिश खायला. तर शशीदादांचा बर्थडे होता, तिथे केक कटिंग झाली आणि आता आम्ही इकडे आता स्नॅक्स वगैरे खायसाठी आलेलो आहे. इधर ही लाएंगे ना, इधर लाता ना. इकडे छान टेबल ठेवलेला आहे डायनिंग. टेबल मी कितना थोडा आभाळ असता तिथेच बसलो. डिसेंबर वाटते बसून डिसेंबरमध्ये मला. हे बघा, हे जमिनीत झाड आहे गुलाबाचं आणि किती सुंदर असे फुलं आलेले. बापरे, पहा सगळीकडनं असं बहरलेलं आहे. मसाल्यामध्ये जे तेजपान. अच्छा, इकडे हे तेजपानचं झाड आहे. आता नाही याला हे बघा, हे ओले घेतले तर नाही हे होईल आहे ना. नाही मी अशीच विचार. तेजपानचं झाड आहे हे. हे सगळे आहे तेजपानचे झाड. बघा, इकडे पण एक आहे. खूपच सुंदर आहे इथे सगळं एकदम. नाही तर खरंच खूप सुरेख आहे. हे पण पुढे स्टीलचंच करावं लागेल. घर बसता येणार नाही तुला. का बरं? गरज किती होईल? बेबी शॉवर नाही, झोके घेत नाही. बेबी शॉवर आहे, बेबी शॉवर, रिटायरमेंट बेबी शॉवर इथे आहे. तू आजीज. ट्रायलसाठी आली आहे का मग आता फिश? टमाट्याची कशी झाली आहे? नाही. थोडी अगदी एवढी नाही, मी जास्त आता तुम्ही काय कांदा बनवले? हो हो. ठीक. मटन
चिकन हो छान फोटो काढते फोटो काढ भाकरीचा पण. हा हा दे दे जलाव दे 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 मी तर खालीच घे भाकर आहे. मला तर असं याच्यातच घेतो मी. आहे ना आहे ना आहे मला मीठ नाही पाहिजे. या व्हेज आहे त्यांच्यासाठी डाळ कांदा डाळ कांदा दाखवते मी, नुसतं रस्ता दिसते आहे. है ना. अरे वा बढिया सावजी. हा सावजी. हा तू तर आज खुश झाली असेल. भाकरी सांगा. अरे बाबा आणि इथे आता जेवणाची तयारी सुरू आहे. काही जास्त आहे ना बरोबर आहे. ठीक आहे चिकन. पागल बनवून बायको वगैरे मटन आहे. ये मटन ये हे मटण मटन आहे. चिकन अजून आणली का परत फिश आली आहे. जिरे बरोबर. तर अशा प्रकारे आमची जेवणं झाली आणि आता स्वीट डिश आम्ही खाणार आहोत. बालुशाही आणि काय पाणी सुद्धा आणले आहे. आता आपण डस्टबिन मध्ये टाकलं वाटतं ती आता. पाटील बसल्या वाड्या अरे बाप पाटलांनी. बाप्पा घालून घेतलं. तर मैत्रिणींनो अशा प्रकारे एक दिवस आम्ही इथे छान घालविला आणि या सूर्याला बघून मला 2 ओळी आठविल्या. ह्या बघा या गाईसुद्धा सांजवेळ झाली की आपापल्या घरट्याकडे आपल्या घराकडे निघालेल्या आहे. तर सूर्यास्त म्हणजे कुणासाठी परतीचा प्रवास असतो, कुणासाठी सांजवेळ प्रेमाच्या सोबतीची आस असते, कुणासाठी क्षितिजावरच्या रंगांची उधळण असते, तर कुणासाठी एका नवीन भेटीची सरती आठवण असते. तर अशा प्रकारे आम्ही इथे मस्त वेळ घालविला सगळ्यांनी. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा.